प्रिव्हियस क्लासमध्ये आपण डिस्कस केलं क्वाड्रॅटिक इक्वेशनचं रूट म्हणजे काय, क्वाड्रॅटिक इक्वेशनचं रूट किंवा त्याला झिरो सुद्धा बोलतात किंवा त्याला सोल्युशन सुद्धा बोलतात. तर क्वाड्रॅटिक इक्वेशनचं रूट म्हणजे काय, जो व्हेरिएबल असेल, फॉर एक्झाम्पल एक्स हा व्हेरिएबल आहे, तर एक्सची अशी कोणती व्हॅल्यू की जी व्हॅल्यू दिलेलं क्वाड्रॅटिक इक्वेशन सॅटिस्फाय करते. क्वाड्रॅटिक इक्वेशन सॅटिस्फाय करते म्हणजे लेफ्ट हँड साईड इज इक्वल टू राईट हँड साईड मिळते. तर त्या केसमध्ये ती जी एक्सची व्हॅल्यू असेल ती व्हॅल्यू दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं रूट असतं असं आपण डिसाईड केलेलं. फॉर एक्झाम्पल सपोज मी एक क्वाड्रॅटिक इक्वेशन घेतलं, एक्स इक्वल टू -2x + 1 इज इक्वल टू 0. ठीक आहे, यामध्ये मी काय करणार, सपोज एक्सची व्हॅल्यू मी 0 पुट केली. 0साठी 0 - 0 + 1 LHS नॉट इक्वल टू RHS, LHS नॉट इक्वल टू RHS म्हणजे एक्स इक्वल टू 0 दिलेलं इक्वेशन सॅटिस्फाय करत नाही, त्यामुळे एक्स इक्वल टू 0 इज नॉट अ रूट. एक्सची व्हॅल्यू जर मी 1 पुट केली, 1 - 2 + 1 ही व्हॅल्यू येते 0 म्हणजे लेफ्ट हँड साईड इज इक्वल टू राईट हँड साईड इज इक्वल टू 0. याचा अर्थ काय, एक्स इज इक्वल टू 1 हे झालं दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं एक रूट. अशा पद्धतीने आपण रूट व्हेरीफाय केलेले किंवा रूट चेक केलेले. बट प्रत्येक वेळेस अशी ट्रायल अँड एरर मेथड पॉसिबल आहे का? ट्रायल अँड एरर मेथड म्हणजे काय, आपण प्रत्येक वेळेस एकशे वेगवेगळी व्हॅल्यूचा विचार करतो, ती व्हॅल्यू इथे पुट करतो आणि मग आपण चेक करतो किंवा व्हेरीफाय करतो. प्रत्येक वेळेस हे पॉसिबल नाही आहे, कारण यामुळे काय होणार आहे, प्रोसिजर खूप लेंथी होणार आहे. इथे नंबर्स छोटे होते बट बऱ्याचदा नंबर्स मोठे सुद्धा असू शकतात. 3 डिजिटचे नंबर असतील, 4 डिजिटचे नंबर असतील. मग अशा केसमध्ये प्रत्येक वेळेस एक व्हॅल्यू पुट करायचं आणि मग ते व्हेरीफाय करायचं. तर ही मेथड खूप डिफिकल्ट जाणार आहे, म्हणजे रूट फाइंड करण्याची ही मेथड खूप डिफिकल्ट जाणार आहे, ट्रायल अँड एरर मेथड. त्यामुळे क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट फाइंड करण्यासाठी काही मेथड्स आहे की त्या मेथड्स यूज करून आपण अगदी इझिली कोणत्याही क्वाड्रॅटिक इक्वेशनचं रूट फाइंड करू शकतो. त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर बेसिकली तुम्हाला रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन ते फाइंड करण्याचे 3 मेथड दिलेले आहे सिलेबसमध्ये. त्यामध्ये फर्स्ट मेथड आहे फॅक्टरायझेशन मेथड, सेकंड आहे कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड, आणि थर्ड आहे क्वाड्रॅटिक फॉर्म्युला. तर या तिन्ही मेथड्सचा आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि त्याचा यूज करून आपल्याला दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं रूट फाइंड करायचं आहे. अगदी इझी मेथड आहे. तिन्ही मेथडचे काही ॲडव्हान्टेजेस आहे, कोणत्या केसमध्ये कोणता यूज करायचा ते सुद्धा इक्वेशन कशा टाईपचं आहे त्याच्यावरती डिपेंड राहतं. तर या 3 मेथड काय ते आपण बघूया. सगळ्यात आधी फॅक्टरायझेशन मेथड म्हणजे काय, आपण ज्यावेळेस पॉलिनॉमियलचा अभ्यास केलेला आठवतं, प्रिव्हियस क्लासमध्ये आपण पॉलिनॉमियलचा अभ्यास केलेला. तर आपण पॉलिनॉमियलचा फॅक्टर्स फाइंड करत होतो. तर त्याच्याशी मिळती जुळती मेथड आहे फॅक्टरायझेशन मेथड. पॉलिनॉमियलचे फॅक्टर आपण कसे फाइंड करत होतो, पॉलिनॉमियल म्हणजे काय, x² - 5x + 6 एक सिंपल पॉलिनॉमियल आपण घेऊया. ठीक आहे, पॉलिनॉमियल आहे, दिस इज नॉट इक्वेशन, दिस इज पॉलिनॉमियल. त्यामुळे इक्वल टू 0 नाही, इक्वल टू 0 लिहिलं तर हे काय होणार, दिस विल बी क्वाड्रॅटिक इक्वेशन, बट नाव दिस इज क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. याचे ज्यावेळेस मला फॅक्टरायझेशन कोणी विचारलं की याचे फॅक्टर्स काय, फॅक्टर्स फाइंड करत, तर त्या केसमध्ये आठवा आपण क्लास 9मध्ये ह्या गोष्टी बघितल्या. आपण याचं फॅक्टरायझेशन कसं करत होतो, आपण असे 2 नंबर फाइंड करायचो की ज्याचा प्रॉडक्ट असणार आहे ही टर्म इंटू x² जो कोएफिशियंट आहे तो नंबर, या दोघांचा प्रॉडक्ट. इथे हा नंबर आहे 1, सो 1 × 6 इज इक्वल टू 6, आणि तेच नंबर की ज्याची सम असणार आहे ही मिडल व्हॅल्यू दॅट इज -5. सो थोडक्यात आपल्याला असे 2 नंबर पाहिजे असतात की ज्याचा प्रॉडक्ट असणार आहे 6 दिस इंटू दिस आणि ज्याची सम किंवा ॲडिशन येणार आहे -5. असे 2 नंबर आपण फाइंड करत होतो. असे कोणते 2 नंबर आहे ज्याचा प्रॉडक्ट आहे 6 आणि सम आहे -5, दिस 2 नंबर्स आर -3 आणि -2. प्रॉडक्ट येतो 6, सम येते -5. त्यानंतर आपण नेक्स्ट स्टेप काय करत होतो, सो दॅट इज इक्वल टू फर्स्ट टर्म ॲज इट इज, लास्ट टर्म ॲज इट इज. ही जी मिडल टर्म आहे या मिडल टर्मला आपण ह्या 2 नंबर्सच्या फॉर्ममध्ये एक्सप्रेस करत होतो. -5 म्हणजे -3 + -2, सो -5x ला आपण लिहिणार -3x - 2x. ठीक आहे, पॉलिनॉमियलचा अर्थ बदलला का, पॉलिनॉमियल तशीच्या तशीच राहिली आहे. x² आहे 6 आहे, फक्त -5x ला मी -3x - 2x लिहिलं, तर याची ॲडिशन सुद्धा -5xच असणार आहे. अशा पद्धतीने आपण मिडल टर्म एक्सप्रेस करत होतो. त्यानंतर नेक्स्ट स्टेप होती, आपण काय करायचो, 2चा ग्रुप करायचो आणि त्यामधून टर्म्स कॉमन घेत होतो. x² - 3x आहे, इथे कॉमन काय येणार आहे x, सो इनसाइड ब्रॅकेट x - 3. या ठिकाणी कॉमन काय येणार आहे 2, सो -2 इनसाइड ब्रॅकेट x - 3. ठीक आहे, अगेन या स्टेपमध्ये x - 3 कॉमन ब्रॅकेट आहे, सो x - 3 आपण कॉमन घेतला, आतमध्ये येणार x - 2. ठीक आहे, तर हे झाले दिलेल्या पॉलिनॉमियलचे फॅक्टर्स. हे काय झाले दिलेल्या पॉलिनॉमियलचे फॅक्टर. अगदी सेम मेथड आपल्याला यूज करायचे आहे क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स फाइंड करण्यासाठी. आता ते कसं फाइंड करणार, तर सपोज आपण सेम पॉलिनॉमियल ही क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल आपण आता सेम क्वाड्रॅटिक इक्वेशन कन्सिडर करूया.
सपोज क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे एक्स स्क्वेअर मायनस 5x प्लस 6 इज इक्वल टू 0. ठीक आहे, इक्वेशन आहे. याचे रूट्स फाइंड करायचे. सेम प्रोसिजर फॉलो करायची. मला अशा 2 नंबर पाहिजे की ज्याचा प्रॉडक्ट असणार आहे 6 × 1 आणि ज्याची सम असणार आहे -5. नंबर्स आहे -3 -2. ते नंबर्स इथे फक्त एक्सप्रेस करायचे. सो सेम फर्स्ट टर्म ॲज इट इज, लास्ट टर्म ॲज इट इज, मिडल टर्मला ह्या 2 नंबर्सच्या फॉर्ममध्ये एक्सप्रेस करायचं. सो -3x -2x इज इक्वल टू 0. ठीक आहे, इथे तुम्ही -2x -3x गेलं तरी फरक पडणार नाही. सिक्वेन्स तुम्ही कसा घ्या, कोणता नंबर कुठे लिहा, -2 आधी लिहा किंवा -3 आधी लिहा, काही फरक पडत नाही आहे. नेक्स्ट स्टेप ग्रुपिंग याच पद्धतीने. सो x इनसाइड ब्रॅकेट x -3 -2 इनसाइड ब्रॅकेट x -3 इज इक्वल टू 0. इथे अगेन x -3 कॉमन आहे, कॉमन घ्यायचा इज इक्वल टू 0. बघा सेम मिळालेलं आहे, फक्त इथे राईट हँड साईडला 0 येतं. आता ज्यावेळेस 2 नंबर आहे, 2 नंबरचं प्रॉडक्ट 0 आहे, 2 नंबरचं प्रॉडक्ट 0 आहे, याचा अर्थ काय, ॲटलिस्ट या दोघांमधला एक तरी नंबर 0 पाहिजे. ठीक आहे, त्याच वेळेस प्रॉडक्ट 0 असणार, कारण 0ने कोणत्याही नंबरला मल्टिप्लाय केलं तर आन्सर 0 येतो. त्या लॉजिकनी इथे ॲटलिस्ट एक कोणता तरी नंबर 0 पाहिजे, म्हणजे x -3 0 असेल किंवा x -2 0 असणार आहे. समजलं, प्रॉडक्ट 0 आहे, एक तर हा 0 असेल किंवा हा 0 असेल, x -3 0 किंवा x -2 इज इक्वल टू 0. x -3 0 असेल तर आपण असं लिहू शकतो x -3 इज इक्वल टू 0, 3ला राईट साईडला शिफ्ट केलं, सो x इज इक्वल टू 3. x -2 इज इक्वल टू 0, 2ला राईट साईडला शिफ्ट केलं, x इज इक्वल टू 2. x इक्वल टू 3 एक व्हॅल्यू मिळाली, x इक्वल टू 2 ही एक व्हॅल्यू मिळाली. एक्सची व्हॅल्यू मिळाली म्हणजेच काय, दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट आपल्याला मिळालेले आहे. त्यामुळे दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे आपण रूट लिहू शकतो x इक्वल टू 3 अँड x इज इक्वल टू 2. चेक करून बघा 3 व्हॅल्यू सॅटिस्फाय करते का. 9 -15 + 6, 15 - 15 0. x इक्वल टू 2 पुट केली, 4 - 10 + 6, 10 - 10 0. म्हणजे ह्या दोन्ही व्हॅल्यू दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशन सॅटिस्फाय करत आहे. त्यामुळे ह्या 2 व्हॅल्यू दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स आहेत. तर ही झाली फॅक्टरायझेशन मेथड. आता इथे बघा ट्रायल अँड एरर आपण काहीच केलेले नाही, अगदी सिम्पल, फक्त फॅक्टर्स फाइंड करायचे, इक्वल टू 0 आहे, त्यावरून आपल्याला एक्सची व्हॅल्यू इथे मिळतं. तर अशी ही अगदी सोपी मेथड आहे. समजलं फॅक्टरायझेशन मेथड म्हणजे काय, फॅक्टर्स फाइंड करा, इक्वेट करा 0 सोबत, त्याच्यामुळे तुम्हाला एक्सच्या 2 व्हॅल्यू मिळणार आहे. क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, त्यामुळे मॅक्झिमम एक्सच्या आपल्याला नेहमी 2च व्हॅल्यू मिळतात किंवा मॅक्झिमम 2च रूट्स असतात. ओके, यावर आधारित अजून काही क्वेश्चन्स आपण सॉल्व्ह करूया फॅक्टरायझेशन मेथडनी, क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स कसे फाइंड करायचे, जेणेकरून तुमची अजून प्रॅक्टिस होईल. सो नेक्स्ट एक्झाम्पल, फर्स्ट क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे 3x² - x -10 इज इक्वल टू 0. या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे आपल्याला रूट फाइंड करायचे, म्हणजे आपल्याला थोडक्यात क्वाड्रॅटिक इक्वेशनचं सोल्युशन फाइंड करायचं आहे. थोडक्यात हा जो व्हेरिएबल आहे, व्हेरिएबलच्या काय पॉसिबल व्हॅल्यूज आहेत ते आपल्याला फाइंड करायचं आहे. फॅक्टरायझेशन मेथड आपण यूज करतो, त्यामुळे फर्स्ट स्टेप काय असणार आहे, आपल्याला असे 2 नंबर फाइंड करायचे की ज्याचा प्रॉडक्ट आणि समचा विचार आपल्याला करायचा आहे. प्रॉडक्ट किती असणार आहे, इथे इक्वेशन नीट चेक करा, x² + bx + c या फॉर्ममध्ये आहे. प्रॉडक्ट काय यायला पाहिजे, -10 × 3, -10 × 3. नेहमी ह्या नंबरला x² जो कोइफिशियंट असतो त्याने मल्टिप्लाय करायचा. बऱ्याचदा असं होतं की इक्वेशन जे असतं ना ते जनरली इथे x² कोइफिशियंट 1 असतो, त्यामुळे आपल्याला सवय लागते की आपण फक्त ही व्हॅल्यू घेतो -10. बट इथे बघा x² कोइफिशियंट 3 आहे, त्यामुळे नेहमी -10 × 3 हा नंबर कधीच मिस करायचा नाही, तर पहिली स्टेपच रॉंग होणार आहे आणि पूर्ण सोल्युशन त्यानंतर रॉंग येणार आहे. सो प्रॉडक्ट पाहिजे आपल्याला -30 आणि सम पाहिजे मिडल व्हॅल्यू -x आहे, म्हणजे सम किती पाहिजे -1. ठीक आहे, 2 नंबर असे की ज्याचं प्रॉडक्ट असणार आहे -30 आणि सम असणार आहे -1. कोणते 2 नंबर असणार आहे, नंबर असणार आहे 6, 5, प्रॉडक्ट येणार 30, सम -1 पाहिजे. आता आपल्या साईनचा विचार करावा लागेल, कारण इथे सुद्धा मायनस साईन, इथे सुद्धा मायनस साईन आहे. सम निगेटिव्ह आहे, सम निगेटिव्ह आहे म्हणजे काय, मोठ्या नंबरचं साईन निगेटिव्ह पाहिजे. मोठ्या नंबरचं साईन ज्यावेळेस म्हणजे 6चं साईन, सो -6 आणि 5, प्रॉडक्ट -30 येतोय. सम बघा -6 + 5, सम येते -5. त्यामुळे 2 नंबर कोणते आहे, -6 आणि +5. ठीक आहे, आता नेक्स्ट स्टेप काय असते, आपण असं लिहितो देअरफॉर फर्स्ट टर्म ॲज इट इज, लास्ट टर्म ॲज इट इज, RHS ॲज इट इज. मिडल टर्म जे असते, मिडल टर्मला आपण ह्या 2 नंबर्सच्या फॉर्ममध्ये एक्सप्रेस करतो. -x आहे त्याला आपण लिहिणार -6x + 5x, कारण -6x + 5x ही सम किंवा ही ॲडिशन -x येणार आहे. दिलेलं इक्वेशन ॲज इट इज राहतं, म्हणजे इक्वेशन काही चेंज होत नाही, फक्त मिडल टर्मला आपण 2 नंबरच्या फॉर्ममध्ये एक्सप्रेस केलेलं आहे. यामध्ये सुद्धा +5x इथे लिहिलं, -6x लिहिलं तरी जाणार आहे, म्हणजे सिक्वेन्समध्ये काही फरक पडत नाही. -6x + 5x लिहा किंवा 5x - 6x लिहा, आन्सर सेमच येणार आहे. नेक्स्ट स्टेप काय असते, आपल्याला ग्रुपिंग करायचं. ओके, आता यामध्ये कॉमन काय येणार आहे, 3 आहे 6 आहे, 3 कॉमन येणार, x² आहे x आहे,
एक्स कॉमन येणार. इथे ब्रॅकेटमध्ये राहणार 3x इंटू एक्स 3x² -2 प्लस 5x - 2 इज इक्वल टू 0. यामध्ये सुद्धा जर बघितलं ह्या क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये x - 2 आपण कॉमन घेऊ शकतो. सो देअरफॉर x - 2 इनसाइड ब्रॅकेट 3x + 5 इज इक्वल टू 0. x - 2 कॉमन घेतला, ह्या टर्ममधली 3x इथे आणि ह्या टर्ममधला 5 इथे. दोन नंबर आहे, दोन नंबरचं प्रॉडक्ट 0 आहे. याचा अर्थ काय, ॲटलिस्ट वन ऑफ देम शुड बी 0. ॲटलिस्ट एक 0 असेल म्हणजे x - 2 इज इक्वल टू 0 और 3x + 5 इज इक्वल टू 0. x - 2 इज इक्वल टू 0 म्हणजे x इज इक्वल टू 2. 3x - 5 इज इक्वल टू 0 म्हणजे 3x इज इक्वल टू -5 अँड देअरफॉर x इज इक्वल टू -5/3. तर एक्सच्या दोन व्हॅल्यू आपल्याला मिळाल्या, x इज इक्वल टू 2 अँड x इक्वल टू -5/3. तर दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे हे दोन रूट्स आहे. आपण लगेच व्हेरीफाय करून बघूया. आपण ज्यावेळेस x इक्वल टू 2 ही व्हॅल्यू पुट करू त्यावेळेस इक्वेशन काय मिळणार, 3 × 2 2 स्क्वेअर 4 12 -2 -10 10 - 10 व्हॅल्यू येते 0. व्हेरीफाय झालं. -5/3 3 × -5/3चा स्क्वेअर म्हणजे 25/9 -5/3 म्हणजे +5/3 -10 25 + 5 30 30/3 -10. सो 10 - 10 0. ही सुद्धा व्हॅल्यू सॅटिस्फाय करते. सेकंड 3y² + 15y 3y² इज इक्वल टू 15y. दिस इज सेकंड इक्वेशन. आता हे इक्वेशन याच्यामध्ये व्हेरिएबल आहे y. सगळ्यात आधी आपण काय करूया, त्याला स्टँडर्ड फॉर्ममध्ये रिअरेंज करूया. स्टँडर्ड फॉर्म म्हणजे काय, आपल्याला राईट हँड साईडला 0 पाहिजे. सो 3y² इज इक्वल टू 15y. राईट हँड साईडला 0 पाहिजे म्हणून आपण काय करू, 15y लेफ्ट हँड साईडला पाठवूया. सो 3y² - 15y इज इक्वल टू 0. दिस इज क्वाड्रॅटिक इक्वेशन. x² प्लस इथे व्हेरिएबल आहे y इन्स्टेड ऑफ x² + by + c इज इक्वल टू 0. कन्फ्युजन होत असेल तर आपण याला असं लिहू, y² ची टर्म आहे, y ची टर्म आहे, इथे 0 इज इक्वल टू 0. ठीक आहे, असं आपण इथे लिहू शकतो. आता यामध्ये जर तुम्ही बघितलं ही स्टेप, यामध्ये 3 आहे, 15 आहे, y² आहे, y आहे. यामध्ये आपण काही टर्म कॉमन घेऊ शकतो, बरोबर. याला सिम्प्लिफाय करू शकतो. इथे 3 कॉमन येणार, y कॉमन येणार, त्यामुळे ब्रॅकेटमध्ये राहणार y -3 नॉट 3 5 y - 5 इज इक्वल टू 0. ठीक आहे, या स्टेपलाच आपण सिम्प्लिफाय करतो. 3y × y - 5 इज इक्वल टू 0. 3y × y - 5 इक्वल टू 0. याला आपण असं लिहू शकतो, y × y - 5 इज इक्वल टू 0. असं काय करू शकतो, कारण हा 3 आपण ह्या साईडला शिफ्ट करू शकतो. इथे मल्टिप्लाय करतो, इथे जाऊन डिवाइड करायचं, 0/3 म्हणजे 0. किंवा असं नसेल समजत तर आपण असं करूया, इथे लिहूया /3 ऑन बोथ साईड, ऑन 3/3 ऑन बोथ साईड्स. दोन्ही साईडला जर मी 3ने डिवाइड केलं, 3 कॅन्सल होणार, राईट साईडला 0/3. सो y × y - 5 इज इक्वल टू 0. इथे सुद्धा दोन नंबर्सचा प्रॉडक्ट आहे, y आणि y - 5. दोन नंबरचा प्रॉडक्ट 0 येतो म्हणजे ॲटलिस्ट एक नंबर 0 पाहिजे. देअरफॉर y इज इक्वल टू 0 और y - 5 इज इक्वल टू 0. y इज इक्वल टू 0 और y इज इक्वल टू +5. तर yच्या अशा दोन व्हॅल्यू मिळाल्या. लगेच व्हेरीफाय करूया. 0ला तर LHS RHS सेम असणार आहे. सो 0 इज सोल्युशन. 5 3 × 5² म्हणजे 75 25 × 3 आणि इथे 5 15 × 5 म्हणजे 75. सो LHS इक्वल टू RHS. इथे सुद्धा कंडिशन सॅटिस्फाय होते. हे झालं सेकंड साठीचं सोल्युशन. नाव थर्ड x² इज इक्वल टू 3. इथे बघ आपला प्रॉडक्ट सम सुद्धा फाईंड नाही करावं लागला, कारण ऑलरेडी इक्वेशन अशा फॉर्ममध्ये होतं की जिथे आपण डिरेक्टली कॉमन घेऊ शकलो आणि त्याच्यामुळे आपल्याला व्हॅल्यूज मिळालेल्या आहे. आता नाव नेक्स्ट x² इज इक्वल टू 3. याला सुद्धा स्टँडर्ड फॉर्ममध्ये अरेंज करूया. x² - 3 इज इक्वल टू 0. ठीक आहे, x² + bx + c इज इक्वल टू 0. इथे बीची टर्म 0 आहे. यामध्ये सुद्धा जर तुम्ही बघितलं x² -3 आहे. -3ला मी असं लिहू शकते √3². ठीक आहे, आपल्याला काय करायचं, आपलं फक्त सिम्प्लिफाय करण्याचा प्रयत्न करायचा आहे. सो 3ला असं लिहू शकते मी √3². बरोबर. आता इथे जर तुम्ही बघितलं, चेक केलं, हे इक्वेशन कोणत्या फॉर्ममध्ये आहे, a² - b². LHS आपण कन्सिडर केली. LHS आहे a² - b² या फॉर्ममध्ये. मॅथ्समध्ये एक फॉर्म्युला आहे a² - b² इज इक्वल टू a - b × a + b और a + b × a - b. हा एक एक्सपान्शन फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. तो फॉर्म्युला आपण इथे अप्लाय करू शकतो. ची व्हॅल्यू काय आहे x आणि b ची व्हॅल्यू काय आहे √3. a ची व्हॅल्यू आहे x, b ची व्हॅल्यू आहे √3. त्यामुळे हे आपण लिहू शकतो. LHS आपण असे लिहू शकतो a² - b² a + b × a - b इज इक्वल टू 0. ठीक आहे, दोन नंबर आहे, दोन नंबरचा प्रॉडक्ट 0 आहे म्हणजे ॲटलिस्ट
एक नंबर तरी 0 पाहिजे. देअरफॉर एक्स प्लस रूट 3 इज इक्वल टू 0 और एक्स मायनस रूट 3 इज इक्वल टू 0. एक्स प्लस रूट 3 0 असेल तर एक्सची व्हॅल्यू असणार आहे मायनस रूट 3 आणि एक्स मायनस रूट 3 0 आहे, याचा अर्थ काय एक्सची व्हॅल्यू असणार आहे प्लस रूट 3. तर एक्सच्या ह्या दोन व्हॅल्यूज आपल्याला इथे मिळालेल्या आहे किंवा हे दोन रूट आपल्याला मिळाले आहे. व्हेरीफाय करूया. रूट मायनस रूट 3 स्क्वेअर मायनस मायनस प्लस, सो दॅट विल बी 3 आणि एक्स इक्वल टू रूट 3 स्क्वेअर म्हणजेच 3. तर हे सुद्धा सोल्युशन व्हेरीफाय झालेलं आहे. नाव लास्ट फोर्थ 6 रूट 3 एक्स स्क्वेअर प्लस 7x इज इक्वल टू रूट 3. आता इथे स्क्वेअर रूट 3 आहे, पण तरीसुद्धा आपल्याला प्रोसिजर सारखीच फॉलो करावी लागणार आहे. असं काही नाही की स्क्वेअर रूट 3 आहे, रूटची टर्म आहे, मग प्रोसिजर काही चेंज होते किंवा काही अवघड एक्झाम्पल असं नाही. सिम्पल आपल्याला जी प्रोसिजर माहिती आहे ती प्रोसिजर फॉलो करायची. इक्वल टू रूट 3 आहे, आपण काय करूया सगळ्यात आधी याला स्टँडर्ड फॉर्ममध्ये एक्सप्रेस करू. रूट 3ला आपण लेफ्ट हँड साईडला पाठवूया. सो दॅट इज इक्वल टू 0. स्टँडर्ड फॉर्ममध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन आला. आता आपल्याला असे दोन नंबर फाइंड करायचे, फॅक्टरायझेशन मेथड यूज करतो. असे दोन नंबर फाइंड करायचे की ज्याचा प्रॉडक्ट असेल दिस टर्म इंटू दिस टर्म, म्हणजे 6 रूट 3 मल्टिप्लाइड बाय मायनस रूट 3. सो दॅट इज इक्वल टू मायनस 6 इंटू रूट 3 इंटू रूट 3 3, दॅट इज इक्वल टू मायनस 18. असे दोन नंबर पाहिजे ज्याचा प्रॉडक्ट असेल मायनस 18 आणि ज्याची सम असणार आहे 7x, म्हणजे 7 सम असणार आहे 7. 18 मायनस 18 प्रॉडक्ट आणि सम 7. नंबर्स असतील 9 अँड 2, राईट. 9 अँड 2, कारण प्रॉडक्ट येणार आहे 18, सम येणार आहे 2. फक्त आपल्याला साईन बघावं लागेल. सम पॉझिटिव्ह आहे, सम पॉझिटिव्ह आहे म्हणजे काय छोट्या नंबरला निगेटिव्ह साईन असेल. सो 9 इंटू मायनस 2 मायनस 18, 9 प्लस मायनस 2 सम येते 7. तर दोन नंबर कोणते झाले 9 अँड मायनस 2. नेक्स्ट स्टेप RHS ॲज इट इज, फर्स्ट टर्म ॲज इट इज, लास्ट टर्म ॲज इट इज. मिडल टर्मला आपण ह्या दोन नंबरच्या फॉर्ममध्ये एक्सप्रेस करतो. 9x मायनस 2x, 9x मायनस 2x 7x राहते. नेक्स्ट स्टेप ग्रुपिंग. इथे मायनस 2x प्लस 9x केलं तरी चालणार आहे. यामध्ये कॉमन काय येऊ शकतं, एक्स तर कॉमन निघणार आहे. त्यानंतर नंबर बघा 6 रूट 3 आणि 9 आहे. इथे आपण कॉमन घेऊ शकतो 3 रूट 3, ठीक आहे. त्यामुळे ब्रॅकेटमध्ये असेल 2x प्लस 3 रूट 3 कॉमन घेतलेला आहे, 9 आहे. तर इथे नंबर कोणता असणार आहे हे समजलं. 3 रूट 3x कसं कॉमन घेतलं बघा. एक्स तर कॉमन एक्स स्क्वेअर आहे, एक्स आहे, इथला एक्स आपण घेऊ शकतो. राहिलेले नंबर कोणते आहे 6 रूट 3 आणि 9. याच्यामध्ये कॉमन काय येऊ शकतात, 6 रूट 3 म्हणजे 3 इंटू 2 इंटू रूट 3 आणि 9 म्हणजे काय 3 इंटू 3, राईट. कॉमन काय येऊ शकतो, 3 तर कॉमन आहे. यामध्ये सुद्धा अजून काही कॉमन येऊ शकते, येस, कारण 3ला आपण असं लिहू शकतो रूट 3 इंटू रूट 3, राईट. त्यामुळे 3 रूट 3 हा नंबर आपण बाहेर घेतला, आतमध्ये असणार आहे 2x आणि इथे असणार आहे रूट 3. समजलं कॉमन कसं घेतोय बघा. त्यानंतर इथे -1 आणि ब्रॅकेटमध्ये असणार 2x प्लस रूट 3 इज इक्वल टू 0, ठीक आहे. आता यामध्ये एक हिंट सांगते. असं इथे जसा इथे थोडासा वेळ लागेल किंवा कन्फ्युजन होईल की काय कॉमन घ्यायचं, तर नेहमी काय करायचं पुढच्या दोन टर्म चेक करायच्या. मोस्टली या पुढच्या दोन सिम्पल असतात, मायनस साईन किंवा एखादा छोटासा नंबर कॉमन येतो, मग बघायचं ब्रॅकेटमध्ये काय राहत आहे. तर जनरली पॅटर्न असा असतो की क्वाड्रॅटिक इक्वेशन आपण सॉल्व्ह करतो तर हा ब्रॅकेट आणि हा ब्रॅकेट सारखाच आला पाहिजे. हा ब्रॅकेट सपोज मी इथे काही माझं कन्फ्युजन होतं, मी काय करणार हा पार्ट स्किप करणार. इथे बघणार कॉमन काय निघते -1 इनसाइड ब्रॅकेट 2x प्लस रूट 3. सेम ब्रॅकेट माझी इथे आली पाहिजे, सेम ब्रॅकेट इथे आली पाहिजे, मग कॉमन काय निघणार आहे असं चेक करायचं. असं व्हेरीफाय तुम्ही करू शकता. समजलं काय सांगते ते. त्यामुळे 2x प्लस रूट 3 2x प्लस रूट 3 ह्या दोन ब्रॅकेट्स आपल्याला मिळतात. आणि इथे जर असं कन्फ्युजन होत असेल तर सिम्पल काय नंबर्स घ्यायचे 6 रूट 3 आणि 9, याचा प्राईम फॅक्टरमध्ये कन्वर्जन करण्याचा प्रयत्न करायचा. 6 आहे 2 इंटू 3 इंटू रूट 3, 9 आहे 3 इंटू 3, 3 कॉमन येते. अजून काय कॉमन येऊ शकतो, 2चा तर चान्स नाही. रूट 3 आहे, रूट 3 आहे म्हणजे इथे आपण याला अगेन रूट 3च्या फॉर्ममध्ये एक्सप्रेस करू शकतो. सो 3 रूट 3 कॉमन येऊ शकते, या व्यतिरिक्त अजून काही कॉमन येऊ शकत नाही. 3 रूट 3 कॉमन घेतला, इनसाइड ब्रॅकेट या टर्मपासून 2 असणार, ह्या टर्मपासून रूट 3 असणार आहे. ओके, यामध्ये सुद्धा ही ब्रॅकेट कॉमन येणार 2x प्लस रूट 3 इनसाइड ब्रॅकेट 3 रूट 3x मायनस 1 इज इक्वल टू 0. दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन 0, ॲटलीस्ट 1 शुड बी 0. देअरफॉर 2x प्लस रूट 3 इज इक्वल टू 0 और 3 रूट 3x माइनस 1 इज इक्वल टू 0. Therefore 2x is equal to minus root 3 or 3 root 3x is equal to 1. Therefore x is equal to minus root 3 by 2 or x is equal to 1 upon 3 root 3. ठीक आहे, या दोन व्हॅल्यूज आपल्याला मिळाल्या. आपण लगेच व्हेरिफिकेशन करूया व्हॅल्यूज करेक्ट आहे की नाही.
एक्सची व्हॅल्यू ज्यावेळेस -√3/2 असेल त्यावेळेस 6√3 मायनस आहे स्क्वेअर आहे त्यामुळे मायनस साईन कॅन्सल होणार किंवा प्लस होणार 3/4 ही फर्स्ट टर्म आली प्लस 7√3/2 तो मायनस साईन आपण इथे लिहू 3√3 इंटू 3 म्हणजे 9√3/2 मायनस 7√3/2 9 - 7 2√3/2 2 कॅन्सल होणार व्हॅल्यू होणार √3 RHS. ओके सेकंड 1/3√3 सो 6√3 आपण हे इक्वेशन कन्सिडर करतोय या इक्वेशनमध्ये नाही ह्या इक्वेशनमध्ये व्हॅल्यू पुट केली तरी चालणार आहे बट मी या इक्वेशनमध्ये व्हॅल्यू पुट करते 6√3 इंटू x² म्हणजे 1/3² इज 9 √3² इज 3 प्लस 7/3√3 सो इथे जर तुम्ही बघितलं 2√3/9 प्लस 7/3√3 इथे आपल्याला सिम्प्लिफाय करावं लागेल 2 इंटू √3 9ला पण लिहू शकतो 3 इंटू 3 एक 3 तसाच ठेवू दुसऱ्या 3ला आपण √3 इंटू √3 असं लिहू शकतो प्लस 7/3√3 √3 कॅन्सल सो 3√3 दोन्ही ठिकाणी असणार आहे डिनॉमिनेटर इज 3√3 न्यूमरेटर 2 + 7 9 9/3√3 सो 3/√3 that is equal to √3 into √3/√3 so that is equal to √3 and hence that is equal to RHS. ठीक आहे म्हणजे दोन्ही व्हॅल्यू सॅटिस्फाय झालेल्या आहे.